ओके, तो सुरू करूया आपण. सगळ्यांना माझा आवाज स्क्रीन क्लिअर आहे? ओके, चला. थोडस मी लेवल 3 हळूहळू घेते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून मध्ये मध्ये थोडासा मी गॅप ठेवलाय, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ प्रॉपर बघू शकाल. सो येस, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांना व्हिडिओ समजतायत? एकदा दोनदा रिपीट केल्यानंतर व्यवस्थित कळतायत का सगळ्यांना? सगळ्यांना अनम्यूट करते 1-2 मिनिटं. येस. मॅम, हा, येस. मॅम मला व्हिडिओ दिसत नाहीये. गुरुवारचं पण नाही आणि शुक्रवारचं पण नाही दिसत. सायकिक सर्जरीचं ऍड केलेले आहेत मी. सगळ्यांना दिसतात म्हणजे तुम्हाला पण दिसायला पाहिजे. नाही मॅडम, मी बघितलंय 2 वेळा. नाही चालेल. बघावं लागेल मला. ठीक आहे, चला आता आपण. बरं, आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कळतायत का? ओके, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करायचे. आज आपण एक नवीन मेथड बघणार आहोत. येस. बरं, हे सिद्धी कैसे प्राप्त करे, हे कोणी केलंय का? याचा प्रयत्न केलाय का कोणी? मी जसं म्हणाले, तुमचं एखादी काहीतरी गोल्स मॅनिफेस्ट जे करायचं आहे, बऱ्याच दिवसांपासून राहिलेलं आहे, तर त्यासाठी काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. एखादी तुमची आवडती वस्तू आहे ती सोडावी लागते. ओके, प्रतिमा मॅडमने केलेलं आहे. व्हेरी गुड. ओके, सो ती तुमची आवडती वस्तू 1-2 दिवसासाठी नाही तर बऱ्याच महिन्यांसाठी आपल्याला ती सोडावी लागते, सॅक्रिफाईस करावी लागते, जोपर्यंत आपला गोल्स पूर्ण होत नाही तोपर्यंत. सो कोणी कोणी ते केले? फक्त प्रतिमा मॅडमने एकटीनेच केलंय का? मॅडम मी पण केली. वैशाली. ओके, आणखीन कोणी केलंय बरं? आता आंब्याचा सीझन आहे, सो सीझन गेल्यानंतर करणार आहात का? ठीक आहे. सो जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी, मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी ते दिलेलं आहे, सिद्धी कैसे प्राप्त कर. ठीक आहे. ओके, चला आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. 369 मॅनिफेस्टेशन मेथड काय आहे बरं, हे ते जाणून घेऊया. माझं रेकॉर्डिंग सुरू आहे ना? ओके, सो याच्यामध्ये एक एक तुम्हाला ऍड होताना दिसतील. उद्देश एकच आहे की आपलं जे गोल्स, आपलं ड्रीम्स आहे ते पूर्ण होण्यासाठी केली जाणारी खटाटूट. सो याच्यामध्ये ही टेक्निक आहे की जे तुमचं गोल आहे तर ते पूर्ण करण्यासाठी 369 या टेक्निकचा वापर करायचा. काय आहे ही टेक्निक? बी क्लिअर अबाउट युअर इंटेन्शन. तुमच्या मनामध्ये काय आहे त्याबद्दल क्लिअर राहा. म्हणजे तुमचं गोल इन रायटिंग मध्ये, तुम्हाला रिटर्न मध्ये लिहायचंय तुमचं अफर्मेशन. फॉर एक्झाम्पल, मला पण काय माझं अफर्मेशन असणार आहे बरं या 2-3 महिन्यामध्ये? आता पुढचं माझं गोल काय आहे? की मला माझ्या नावापुढे डॉक्टर ही डिग्री लावायची आहे. पण हे कधीपर्यंत मला करायचं आहे? मग त्याच्यासाठी मी काहीतरी पिरियड माझ्या मनामध्ये ठेवलाय, 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर, कारण त्याचा स्टडी असतो. सो आता कोणता महिना चालू आहे? मे महिना. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. टिल सप्टेंबर मला माझ्या नावापुढे डॉक्टर ही डिग्री असायला पाहिजे, किंवा मी डॉक्टर झालेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे. कशामध्ये? की या सब्जेक्टमध्ये मी पीएचडी केलेली आहे आणि माझ्या नावापुढे आता डॉक्टर ही डिग्री लागलेली आहे. हे झालं माझं इंटेन्शन क्लिअर. मग ते मला कधी लिहायचंय? डिसाइड ऑन युअर अफर्मेशन ऑर इंटेन्शन स्टेटमेंट. मग तुमची ती स्टेटमेंट अफर्मेशनची लिहायची. मग सकाळी 3 वेळा, जसं की आपण सकाळ, दुपार, संध्याकाळी खातो, तसंच सकाळी 3 वेळा तुम्हाला लिहायचं आहे त्या नोटबुकमध्ये. आता याच्यासाठी ही वेगळी डायरी करायची आहे. त्या डायरीवर लिहायचं 369 मॅनिफेस्टेशन मेथड किंवा 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक. मग सकाळी 3 वेळा लिहायचंय. टायमिंग फिक्स ठेवायचंय. सकाळी किती वाजता, कितीच्या आत ते तुम्हाला फिक्स करायचंय. दुपारी तुम्हाला 6 वेळा लिहायचंय. सकाळी 3 वेळा, तर दुपारी 6 वेळा, आणि रात्री झोपायच्या आधी 9 वेळा. असं तुम्हाला हे शेड्यूल फिक्स करायचं आहे. स्टे युअर इंटेन्शन 6 टाइम्स ऍट अ मिड डे, म्हणजे संध्याकाळी, रात्री, कधी 3, 6 आणि 9, सकाळ, दुपार, संध्याकाळ.
किंवा तुम्ही सकाळी, संध्याकाळी आणि रात्री अशा वेळे पद्धतीने सुद्धा करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे? सो अशा पद्धतीने तुम्हाला हे एक डायरी घ्यायची, त्या डायरीमध्ये अशा लाईन ड्रॉ करून ऑलरेडी नंबर्स ठेवून तुम्हाला हे करायचंय. आपलं जे काही तुमचं मॅनिफेस्ट करायचं गोल्स आहे ते लिहायचंय. मॉर्निंग अफर्मेशन 3 टाइम्स, आफ्टरनूनला 6 टाइम आणि इव्हिनिंगला म्हणजेच रात्री तुम्ही 9 वेळा. अशा प्रकारे इथे डेट मेन्शन करायचे, कुठल्या डे पासून तुम्ही सुरुवात केलंय, तुमचे इंटेन्शन काय आहे ते इथे एकदा लिहून काढायचं क्लिअर कट. आणि मग इथे दुपारी 6 आणि रात्री 9 वेळा. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. याला म्हणतात 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक. किती दिवस करायचं आहे? तर 35 ते 45 दिवस रेग्युलर. राईट डाऊन. 35 to 45 डेज रेग्युलर तुम्हाला करायचंय. लिंक तीच आहे. सानिका मॅडम कनेक्ट झालात का? तर लिंक वर गेली वाटतं, म्हणून मी मला पण झाली नव्हती मगाशी ओपन, अच्छा, नंतर झाली. बऱ्याच लिंक आल्यात ना त्याच्यावर. थांबा. ठीक आहे. सो हे झालं 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक. आता पुढे बघूया आपण. हा, सानिका मॅडम जॉईन झाल्या का? हो मॅडम. ओके. हे आपलं सगळं झालेलं आहे, ते आता तुम्हाला करायचं एकदा. त्यामध्ये काय राहिलं बरं? आता आपलं काय राहिलंय? ऑरा कलर राहिलं ना. ते चला आता हे घेऊया आपण नवीन टॉपिक. नो युअर ऑरा कलर बाय द डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थने तुमचा ऑरा कलर आणि त्याचं मिनिंग काय ते लक्षात घेणे. ठीक आहे. आता ही नवीन एक आहे. 369 झालं. त्याच्या आधी मी थोडंसं इथे स्टॉप करते 369 ला.